नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आपण पाहताय की 10वीची तयारी कशी करावी या संदर्भात एबीपी माझानं गेल्या काही दिवसांपासून उपक्रम सुरू केलेला आहे. वेगवेगळे विषय, प्रत्येक विषयाचं टेन्शन हे विद्यार्थ्यांना असतंच. मात्र हे टेन्शन दूर सारून या परीक्षेचा म्हणजे एखाद्या विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रोफेसर्स या ठिकाणी बोलवत असतो, जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाहीये. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आम्ही एक हेल्पलाईन नंबर खाली एक डिस्प्ले करत आहोत, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. आज विषय घेतलेला आहे मराठीचा आणि मराठी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शोभना पाटील, ज्या अस्मिता विद्यालयामध्ये आहेत आणि त्या तिथे शिकवत असतात. शोभना पाटीलजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम मला विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे आणि एक मूलमंत्र सांगायचा आहे की परीक्षेला उत्सव समजा आणि उत्सवाने, आनंदाने, आत्मविश्वासाने सामोरे जा. नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. हा जो सुरुवातीला तुम्ही मूलमंत्र सांगितला ना, तो खरंच फार महत्वाचा आहे. कारण परीक्षा म्हटलं तर मुलांना खूप टेन्शन येत असतं आणि त्याच्यामध्ये 10वीची परीक्षा म्हटलं तर ते खूप मोठं बर्डन असतं, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. शोभनाजी, आजचा जो आपण विषय घेतलेला आहे मराठीचा, मराठी विषयाचं काय म्हणतो टेन्शन जे आहे ते विद्यार्थ्यांना, मराठी मुलांनाच आपल्या खूप जास्त असतं. तर हे टेन्शन नेमकं त्यांनी दूर कसं सारावं, मराठी विषयाचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात तरी नेमकी कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन तुमचं सुरुवातीला हवंय. मॅडम, कसं आहे, आता ज्ञानरचनावाद आला आहे. पूर्वीचा जो पॅटर्न होता आपला, प्रश्नपत्रिका आपण त्याला म्हणायचो, आणि प्रश्नपत्रिकेमध्ये कसं होतं, फक्त घोका आणि ओका पाठ करायचं आणि लिहायचं. तिथे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य नव्हतं, त्यांच्या मताला स्वातंत्र्य नव्हतं. पण ज्ञानरचनावादामुळे काय झालं, हे सगळं बदल झालेला आहे आणि कृतीयुक्त अध्यापनाला आता खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण जे कृतीपत्रिकेचं जे स्वरूप आता इथे दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानूनच त्यांचं एक नियोजन केलेलं आहे किंवा स्वरूप दिलेलं आहे. त्यामुळे अगदी आत्मविश्वासाने विद्यार्थी पेपर देऊ शकतात किंवा ही कृतीपत्रिका सोडवू शकतात. आणि जर मराठी भाषेचं खरं तर आपण विद्यार्थ्यांना भीती का वाटते, कारण वाचनामध्ये ही मुलं कमी पडतात. बरोबर. अवांतर वाचन सुद्धा आवश्यक आहे त्यासाठी. मग ह्याची तयारी नेमकी कशी त्यांनी सुरू केली पाहिजे? म्हणजे वाचन म्हणजे पुस्तक वाचन किंवा एखादे ग्रंथ वाचन किंवा, कारण की आता मुलांचं कसं असतं की परीक्षा म्हटलं तर पुस्तकं सोडून इतर विषयांचं वाचन करण्याकडे त्यांचा कल फारच कमी असतो. मग मुलांनी तयारी नेमकी कशी सुरुवात त्यांनी केली पाहिजे? तर मी थोडक्यात सांगेल. आता कसं आहे, 40च दिवस आहे, त्यामुळे आता आपल्याला फक्त कृतीपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. आणि वाचन जर तुम्ही म्हणत असाल तर अवांतर सुरुवातीपासून वर्षभर पाठ्यपुस्तकामध्ये सुंदर धडे दिलेले आहेत, ते वाचन खूप आवश्यक आहे. बरोबर. त्याच्याशिवाय ग्रंथालयात जाऊन अवांतर जे वाचन आहे ते सुद्धा वाचन आवश्यक आहे. पूर्ण वर्षभरासाठी हा प्रोजेक्ट आहे. पण आता जर 40 दिवसात जर तुम्हाला कृतीपत्रिकेची तयारी करायची, समजा मला एका ठिकाणी जायचं आहे, मला डेस्टिनेशन मला माहिती आहे कुठे जायचं आहे, पण रस्ता माहीत नसेल तर मी व्यवस्थित जाऊ शकत नाही किंवा मला थोडा उशीर लागतो. पण मला जर रस्ता व्यवस्थित माहिती असेल तर मी सहज त्या डेस्टिनेशनला पोहोचू शकते. अगदी बरोबर. मला इथे सांगायचं विद्यार्थ्यांना की जर तुम्हाला परीक्षेची तयारी करायची असेल आता थोडक्यात, तर त्या परीक्षेचं जे स्वरूप आहे, पेपर पॅटर्न आहे किंवा कृतीपत्रिका जी आहे, त्याचा आधी तुम्ही अभ्यास करा की कोणत्या प्रश्नाला किती वेटेज दिला आहे. एकूण 5 विभाग आहे, तर 5 विभागामध्ये मी हिच्यात दाखवल्याप्रमाणे प्रत्येकाचे गुण दिलेले आहेत. तर कोणत्या प्रश्नाला मी जास्त छानपैकी सोडवू शकतो, यातला जो आहे भाषा अभ्यास, हा जो प्रश्न आहे हा गणितासारखा मार्क मिळवून देणार आहे. गणितामध्ये काही असे उदाहरणं असतात की ते तुम्हाला पूर्ण गुण देऊ शकतात, तसा हा भाषा अभ्यास आहे. तर याच्यावर जास्त विद्यार्थ्यांनी फोकस करणं आवश्यक आहे. भाषा अभ्यास या प्रश्नात पूर्ण 20 गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. शोभनाजी, इथे तुम्ही जे लिहिलेलं आहे बोर्डवर की सारांश बरोबर, सार अधिक अंश आहे, बातमीची पण तुम्ही या ठिकाणी फोड केलेली आहे, म्हणजे याचा नेमका अर्थ कशा पद्धतीने घ्यायचा? बातमी तर मला सांगायचं आहे की तुम्हालाही माहित असेल, बातमी आपण जेव्हा देतो तेव्हा तटस्थपणा बातमीमध्ये असला पाहिजे. बरोबर. मग त्यामध्ये मी नको असायला, कारण कृतीपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य आहे, मताला स्वातंत्र्य आहे. पण बातमी हा जो एक विषय आहे जो 6 मार्कांसाठी आपल्याला येणार आहे, तर बातमी लेखन करताना तटस्थपणा हवा आहे. त्याच्यामध्ये मी डोकावता कामा नये किंवा मला माझ्या पद्धतीने ती बातमी, समजा माझ्या अस्मितामध्ये मॅरेथॉन स्पर्धा झाली आणि मला ही बातमी द्यायची असेल, तर ते बातमी देताना मग मला ती केव्हा झाली, कुठे झाली,
केव्हा सुरुवात झाली, प्रमुख पाहुणे कोण होते, अध्यक्ष कोण होते, बस या पॉइंटवर मला फोकस करायचं आहे. माझं मत तिथे मला द्यायचं नाहीये, म्हणून मी बात अधिक कमी दिलं की मी तिथे नकोय म्हणून. म्हणजे फक्त निव्वळ बातमी, म्हणजे सत्यता तिथे महत्वाची आहे. ओके. आणि तटस्थपणा. हा, आणि जसं आता या ठिकाणी तुम्ही म्हटलेलं आहे की विभाग 1 म्हणजे त्याच्यामध्ये 24 गुण असतात. ही जी फोड तुम्ही या ठिकाणी केलेली आहेत 8+8+8 म्हणजे 24 गुण. म्हणजे ह्या 8 मार्कांसाठी नेमकी तयारी कशी करायची? 8 मार्क जे आहेत ते दोन पहिले जे अ, आ आणि ई असे विभाग असणार आहे. तर त्यामध्ये जो पहिला 8 मार्काचा प्रश्न आहे, 2-2 मार्कांसाठी 4 विभाग विचारले, प्रश्न विचारले, 2 आकलनावर आधारित असणार आहे, एक व्याकरण. आणि व्याकरणाचा जो प्रश्न आहे तो पूर्ण 1ली ते 9वी जो आपण व्याकरण अभ्यास केलेला आहे त्याच्यावर आधारित आहे. 10वीला फक्त त्याची उजळणी करायची आहे, पाठांतर काही वेगळं व्याकरणाचा अभ्यास करायचा नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त पठित उतारे वाचायचे, पठित उतार्याखालच्या ज्या कृती आहेत त्या सोडवायचा प्रयत्न करायचा. मग मी 4 प्रश्नपत्रिका समजा घेतल्या जवळ, तर मी जो पहिला प्रश्न आहे कंटिन्यू मी पहिला प्रश्न जो आहे त्या 4 कृतीपत्रिकेतला तो सोडवायचा मी प्रयत्न करेल, म्हणजे तो माझ्या पहिल्या प्रश्नाचा सराव होईल. तिसरा जो भाग आहे 8 मार्क्स द्यायला मी दिलेला आहे गुण, तो आहे अपठित उतारा. जरी तो अपठित असला तरी त्याच्या खालचा जो भाग आहे किंवा मूल्यांकन आहे, जे प्रश्न आहेत किंवा कृती आहे त्या पठ्याप्रमाणेच असणार आहे, पठ्य उतार्याप्रमाणेच असणार आहे. फक्त अपठित वाचताना आपल्याला काय करायचं, पठित आपले ऑलरेडी झालेले असतात, अपठित झालेले नसतात. त्यामुळे तो उतारा सावकाशपणे वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर ते प्रश्न ती कृती सोडवायची आहे. याचा अजून एक भाग म्हणजे सारांश लेखन करताना हाच अपठित उतारा सारांश लेखनामध्ये दिला आहे. आणि म्हणून मी तिथे लिहिलंय सार अधिक अंश. याचा अर्थ असा काय, दुधापासून खवा करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे कसं, तर मला सार पूर्ण मी वाचलाय ऑलरेडी, माझा पहिल्या प्रश्नात वाचून झाला आहे. मग लेखकाला काय विचार मांडायचा हे मला ऑलरेडी कळलेलं आहे, त्याचं काय भावविश्व आहे मला कळलंय, ते माझ्या शब्दात तिथे मला मांडायचं आहे, म्हणजे सारांश लेखन. म्हणजे मला एक उदाहरण इथं द्यावंसं वाटतं. मुलं काय करायचं सारांश लेखनासाठी, पूर्वीचा असा अनुभव आहे पेपर चेक करताना की उतारा असेल, अरे 100 मार्कांचं 100 शब्द आहेत आणि मला 40 शब्दात लिहायचंय, मी उतारा वाचणार आणि मुख्य शब्द आहे ते फक्त खाली घेणार, झाले माझे 40 शब्द, असं नाहीये. त्यासाठी मला एक उदाहरण इथं द्यावंसं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज जे होते राज्यकारभाराच्या बाबतीत दूरवरचा निर्णय घेण्यासाठी दूरदर्शीपणा त्यांच्याकडे होता, दूरवरचा विचार करून ते निर्णय घेत असत. हे 19 शब्द झाले, मला 5 शब्दात मांडायचं तर शिवाजी राजे, आधी मी छत्रपती शिवाजी महाराज लिहिलेलं वाक्यामध्ये, आता मी म्हणते की शिवाजी राजे राज्यकारभाराच्या बाबतीत दूरदर्शी होते. अगदी 5 शब्दात मला करता आलं. ते अशा पद्धतीने सारांश लेखन करायचं. बरोबर. पण त्या सारांश लेखनासाठी महत्वाचा धागा म्हणजे काय की तुमचं वाचन असलं, म्हणजे जेणेकरून समजून घेऊन वाचन असलं. म्हणजे जर तुम्हाला 2 वाक्याचं 2 ओळीचं एक वाक्य असेल तर ते तुम्हाला कमी शब्दात मांडण्यासाठी महत्वाचं आहे वाचन असणं. शोभनाजी, या ठिकाणी म्हणजे 3 तासाचा हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये काही मुलांचा कल ह्याच्याकडे असतो की जे अवांतर लिहायचंय ते सुरुवातीला लिहावं आणि उरकून टाकावं. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण घेतला तर निबंध काही मुलं अगोदर लिहितात, त्याच्यामध्ये वेळ घालवतात आणि नंतर मग पहिल्या प्रश्नांकडे वळण्याचा प्रयत्न करत असतात. तर नेमकी पद्धत काय त्यांनी अनुसरायची? ऍक्च्युअली जेव्हा ही प्रश्नपत्रिका होती तेव्हा निबंधाचे विषय दिले जात होते आणि तेव्हा कसं होतं की दीर्घोत्तरी प्रश्न असायचे, लघुत्तरी प्रश्न असायचे, संदर्भाचं स्पष्टीकरण असायचं. तेव्हा मुलं काय करायचं, निबंध आधी घ्यायचे कारण पुढच्या प्रश्नांना सुद्धा वेळ द्यायचा आहे. पण कृतीपत्रिकेमध्ये तसं करण्याची काही गरज नाहीये. पॅटर्न अगदी सोपा आहे. आपण नियोजन करायचं की पहिला प्रश्न आहे तर तो मला पहिला प्रश्न सलग प्रश्न सोडवतच जायचा आहे आणि जो शेवटचा 5वा विभाग आहे तो त्याच वेळेस तिथे सोडवायचा. निबंध आधी सुरुवातीला घेण्याची काहीही गरज नाहीये. आता इथे विभाग 2 मध्ये तुम्ही जसं हे म्हटलेलं आहे की तिथे पद्य 20 गुण आणि रसग्रहण म्हणून तुम्ही या ठिकाणी रसग्रहण म्हणून तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तर ह्याच्यासाठी नेमका कसा अभ्यास करा? रसग्रहण महत्वाचा प्रश्न आहे की पहिला जो 8वा अ मध्ये जो आहे पद्यामध्ये दिलेला आहे हा सेम गद्यासारखाच असणार आहे. पण जो दुसरा प्रश्न आहे 8 गुणांसाठी आहे तो आता पूर्ण स्वरूप त्याचं बदललेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, 4 कवितेचं नाव दिलेलं असेल, मग त्याच्यावरून तुम्हाला एकूण 6 कृतींचा अभ्यास करायचा आहे. पहिल्या 4 कृतींना 4 मार्क आहेत आणि नंतरच्या 2 कृतींना 2-2 गुण आहेत असे. तर पहिल्या ज्या 4 आहेत त्यामध्ये तुमचं कवी किंवा कवयित्रीचं नाव येणार. त्यानंतर कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेलं आहे ते आहे. रचना प्रकार काय आहे, म्हणजे ओवी आहे, अभंग आहे, मुक्त छंद आहे, या रचना प्रकारात येणार. किंवा विषय काय आहे
हे 4 गुणांसाठी झालं की नंतर मध्यवर्ती कल्पना, या काव्याची मध्यवर्ती कल्पना किंवा कवीला काय सांगायचं आहे, कोणती भाषा शैली वापरली आहे, सहज अलंकाराचा वापर केला आहे का किंवा सहज साधी भाषा आहे, हे लिहिणं रसग्रहण. म्हणजे रसग्रहण ऍक्च्युली मुलांना येत असतं. कृतीपत्रिकेमध्ये सर्वात म्हणजे स्वमत मुलांना मांडता येतं, रसग्रहण मुलांना येतं, पण काय आहे ही परीक्षेची भाषा आहे. बरोबर. त्यामुळे मुलं गोंधळतात. समजा मुलांना विचारलं की आईने पदार्थ बनवला, तुला आवडला का, तर तो आईला सांगतो आई आज तो छान पोहे बनवले आहे. का बनवले तर तो छान पैकी सांगतो. किंवा एखादं पुस्तक वाचलं, का आवडलं तर मला लेखकांचे विचार आवडले, त्यातली भाषा आवडली, त्याने दिलेली उदाहरणं आवडली. मुलं सहज सांगून जातात. तोच प्रश्न म्हणजे रसग्रहण आहे की आपल्याला त्या ओळींबद्दल काय वाटतंय हे मांडायचं आहे. आता इथे ज्या वेळेला तुम्ही उल्लेख करताय कवितांचा, म्हणजे एखाद वेळेस असं वाटतं की 4 ओळी ज्या आहेत सलग निबंधाच्या त्या पाठ होतील, मात्र कवितेच्या ओळी ह्या काही पाठ काही होत नाही. काही मुलांचा हा प्रॉब्लेम असतो. मग या मुलांनी नेमकी तयारी कशी करावी? ओके, ऍक्च्युली मुळात कृतीपत्रिकेमध्ये पाठ हा विषयच नाहीये, पाठांतरच आपल्याला करायचं नाहीये. ओळी दिल्या आहेत, ओके, त्या समजून घ्यायच्या, त्या 2-3 वेळा वाचायच्या आहेत, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि आपलं मत, आपला अभिप्राय त्या ओळींविषयी मांडायचं आहे. म्हणजे आता पूर्वीच्या काळी जसं आपलं होतं, म्हणजे आमच्या वेळेला की पूर्णपणे कविता पाठ करायची, मग ती लिहायची आणि खाली त्याचं स्पष्टीकरण म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काय समजलेलं आहे ते तुम्ही लिहायचं. तसं आता या वेळेला नाही. म्हणजे आता ह्या 40 दिवसाच्या याच्यामध्ये मुलांसाठी सर्वात इझी भाग म्हणजे सर्वात सोपा भाग म्हणजे हा विभाग 2 असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की तुम्हाला ते समजून घ्यायचंय आणि ते समजून घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी आपला मत, आपला अभिप्राय तिथे मांडायचा आहे. आणि शोभनाजी, एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठी ही भाषा म्हटली की व्याकरण हे फार महत्वाचं असतं. मग ही व्याकरणाची तयारी मुलांनी कशी केली पाहिजे? म्हणजे आता वर्ष तर गेलेलं आहे, शेवटचे हे 40 दिवस हातामध्ये राहिलेले आहेत. या 40 दिवसामध्ये कमीत कमी व्याकरणाच्या चुका मुलांकडून होतील किंवा चुकाच होऊ नये यासाठी मुलांनी व्याकरणाची तयारी कशी करावी? ऍक्च्युली व्याकरणाची तयारी त्यांची 1ली पासून 9वी पर्यंत झालेलीच असते. म्हणजे शब्दांच्या जाती आहेत, वृत्त आहे, अलंकार आहे, हे सगळं त्यांचं झालेलं असतं 9वी पर्यंत. फक्त आता काय करायचं आहे, त्याची उजळणी करायची, वाचायचं आहे. किंवा तो प्रश्न आहे, जसं मी मगाशी सांगितलं, कृतीपत्रिकेमधला तो प्रश्न आहे, 4था विभाग आहे, मग तो विभाग पूर्ण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. मग अशा तुम्ही 4-5 प्रश्नपत्रिका घ्या आणि तो एकच विभाग फोकस करा, त्याच्यावर लक्ष द्या आणि कंटिन्यू तो आणि त्यात सोडवायचा आहे. त्यामुळे मुलांना त्या प्रश्नाची बरोबर तयारी होते. खरं तर ती 9वी पर्यंत झालीच असते, फक्त आता काय करायचं आपल्याला उजळणी किंवा सराव करायचा आहे, प्रश्नपत्रिका सोडवायचा. म्हणजे इन शॉर्ट काय की 10वीच्या परीक्षेची तयारी जी आहे ती 1ली ते 9वी पासून जर आपण व्यवस्थित त्या वेळेला लक्ष देऊन अभ्यास केला तर 10वीला तेवढा बर्डन येत नाही. म्हणजे तेवढा त्रास किंवा जे आपल्याला वाटतं टेन्शन येतं तसं काही येत नाही. बरोबर. इथे या ठिकाणी तुम्ही भाषा अभ्यास 20 गुण आणि अ मध्ये 10 आणि आ मध्ये 10, तर हे ह्या फोडी तुम्ही नेमक्या कशासाठी केलेल्या आहेत आणि याचा नेमका अर्थ तरी काय घ्यायचा? ऍक्च्युली कृतीपत्रिकेमध्ये अ आणि आ असे 2 विभाग असतात. अ हा जो पूर्ण भाग आहे तो व्याकरणावर आधारित आहे. म्हणजे समास विचारले जातात, तिथं शब्द दिला जातो, समासाची फोड करा किंवा समासाचा फोड दिली असेल समास ओळखायला सांगितलं जातं. किंवा अलंकार आहे, अलंकारामध्ये काव्याच्या 2 ओळी दिल्या जातात आणि ऑलरेडी उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय हे विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. त्यानुसार मग ते दिल्यानंतर विद्यार्थी उपमेय काय, त्या वाक्यातलं उपमेय काय आहे, उपमान काय आहे, यातलं भाषिक वैशिष्ट्य काय आहे आणि हा अलंकार कोणता ते ओळखतात. त्यानंतर शब्दसिद्धी आहे, वृत्त आहे, सामान्य रूप. सामान्य रूपच्या बाबतीत मला इथे एक सांगावंसं वाटतं की विद्यार्थी काय करतात, सामान्य रूप म्हणजे शब्दाला प्रत्यय लागतो, विभक्ती प्रत्यय लागतात किंवा शब्दयोगी अव्यय लागतात. आता झाडाने आहे, झाडांमध्ये आहे किंवा असा शब्द असेल आणि मुलांना सांगितलं सामान्य रूप लिहा, तर मुलं फक्त झाड लिहितात. ऍक्च्युली झाड हा मूळ शब्द आहे आणि झाडा जो आहे हे सामान्य रूप आहे आणि ने हे प्रत्यय लागलेलं आहे. या अशा शब्दांचा पुस्तकामध्ये असे भरपूर शब्द आहेत व्याकरणाच्या भागामध्ये. विद्यार्थ्यांनी सलग त्या शब्दांचा सराव करणं आवश्यक आहे. त्यामुळे सामान्य रूप जो आहे तो अतिशय सोपा असा भाग आहे आणि 1 गुण मिळवून देणार आहे. त्यानंतर वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार कसं, एकतर त्यांना वाक्प्रचार दिले जातात आणि वाक्यात उपयोग करायला सांगितला जातो. इथेही मुलं काय करतात बरीचशी की कंसामध्ये वाक्प्रचार दिलेली असतात आणि खाली वाक्य दिलेले आणि सूचना दिलेली आहे की वाक्य वाचून, वाक्प्रचार वाचून ते वाक्य पुन्हा लिहा. मुलं काय करतात, ओळखतात बरोबर, वाक्प्रचार ओळखतात पण त्या वाक्य पूर्ण आहे तसंच लिहितात आणि त्याखाली वाक्प्रचार लिहितात. तर त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करणं आवश्यक आहे. व्याकरण घटक म्हणजे अ आणि आ मधलं. तर आता आपण भाषिक घटकाकडे थोडंसं वळूया की ह्या ज्या तुम्ही
हे जे या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याचा नेमका अर्थ काय घ्यावा, कारण या ठिकाणी तिसरा हे मुद्दा जो या ठिकाणी दिसतो तो आहे विरामचिन्हांचा. म्हणजे बोलताना पण आपण ज्या वेळेला पॉज आणि पंच एखाद्या वेळेला चुकला तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो. त्याच्यामुळे नेमकं ह्याची तयारी कशी करावी? ऍक्च्युली याच्यामध्ये विरामचिन्ह विद्यार्थ्यांना ऑलरेडी सांगितलेले 9 विरामचिन्ह आहे. यामध्ये प्रश्न असा विचारला जातो, एकतर विरामचिन्ह दिलेले असतात, खूण दिलेली असते आणि विरामचिन्ह ओळखायची असतात, किंवा वाक्य दिलेली असतात, साधी सरळ वाक्य दिलेली असतात आणि त्याच्यामध्ये विरामचिन्हांचा उपयोग करायचा आहे. हा 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे विरामचिन्हांचा. आणि इथे पारिभाषिक शब्द, प्रचलित मराठी शब्द, पारिभाषिक शब्द पुस्तकाच्या मागे एकूण 20 ते 25 शब्द दिलेले आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द आहे आणि या इंग्लिश शब्दांना आपण मराठीमध्ये, प्रचलित मराठीमध्ये काय त्याचं ट्रान्सलेशन करतो, भाषांतर करतो, तो शब्द आपल्याला फक्त तिथे लिहायचा आहे. भाषांतर करायचं आहे, त्या शब्दाचं भाषांतर करायचं. ओके. त्याच्यानंतर इथे आकार विल्हे म्हणून, आकार विल्हेच्या बाबतीत मुलं बराच गोंधळ घालतात आणि तो अगदी सोपा प्रश्न आहे, 1 गुण मिळवून देणार आहे. इंग्लिशमध्ये अल्फाबेटिकली असतात, अल्फाबेटिकली प्रमाणेच इथे मराठीमध्ये वर्णानुसार आपल्याला ते अरेंजमेंट करायची आहे, बदल करायचा आहे. क्रम जे आहे ती दिलेली असतात, ती चुकीची क्रम दिलेले असतात. वर्णानुसार आपल्याला फक्त तिथे क्रम लिहायचा आहे. म्हणजे तो येतो फक्त 1 मार्कासाठी, 1 गुणांसाठी आहे. आणि आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचे, त्यामुळे थोडे 1-1 गुण मिळून आपण पूर्ण हा 20 मार्काचा प्रश्न आरामात सोडवू शकतो. आणि 10वीचा पेपर म्हटला तर 1-1 मार्क सुद्धा फार महत्त्वाचा असतो. बरोबर. आणि लेखन नियमानुसार लेखन, शब्द संपत्ती याच्यामध्ये सुद्धा बरेच की शब्द समूहाबद्दल 1 शब्द लिहा, सूचना दिलेल्या असतात त्यानुसार कृती करा, किंवा 1 शब्द दिले असतात त्यापासून अनेक शब्द तयार करा, असं शब्द संपत्तीमध्ये हा 4 गुणांसाठी. बरोबर. आपल्याला एक कॉल येतोय लोणारवरून, अरुण नागरगोजे यांचा. अरुण, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. येस मॅम, गुड आफ्टरनून मॅम. हा बोला. नमस्कार मॅम, मी कार्यक्रम पाहत असताना जे बऱ्याच गोष्टी सांगितल्या मॅडमनी ह्या खूप चांगल्या आहेत, चांगल्या पद्धतीने सांगितल्या. पण मॅडम, हा शहरी मुलांसाठी झालं, पण ग्रामीण भागातली जी मुलं आहेत अशी मुलं अभ्यास पण करतात 1 ते 9 वर्ष 9वी पर्यंत, पण ते अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ते मानसिकतेतून खचलेले असतात की आपला मार्क कमी मिळतात की आपण नापास होऊ किंवा काय होईल. अशा मुलांसाठी काय सांगता येईल? मी सुरुवातीलाच इथे सांगितलं तुम्हाला की विद्यार्थ्यांसाठी मी आहे की कृतीयुक्त अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे. आणि ह्या कृतीपत्रिकेचं नियोजन केलेलं आहे, जो आराखडा तयार केलेला आहे तो विद्यार्थी समोर ठेवूनच केला गेला आहे. त्यामुळे घाबरू नका, प्रत्येक कृती ही सोडवा. प्रत्येक कृती सोपी आहे. पठित उतारे तुमच्या समोर आहे, अपठित उतारे सुद्धा तुमच्या समोर आहे. त्यावरून आपल्याला कृती सोडवायच्या आहेत. आणि आत्मविश्वासाने समोर गेलात ना तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका. कृती ह्या सगळ्या सोप्या असणार आहेत आणि झालेल्या भागावरच आहेत. म्हणजे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही आत्मविश्वास गमावता कामा नये. आपल्याला एक पुढचा कॉल येतो ठाण्यावरून, मिनल जोशी यांचा. मिनल, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. ओके. नमस्कार मॅडम. नमस्कार. ह्याच्यात आपलं अवांतर जे आहे त्याच्यात कोट्स किंवा आपल्या कवितेच्या लाईन्स, फॉर एक्झाम्पल वृक्षवल्ली आम्हा सोयरी वगैरे असे जर निबंध किंवा कुठेही आपण स्वमताच्या प्रश्नामध्ये जर करायचं असेल तर ह्या इंग्लिश मिडियमच्या मुलांना कसा आता त्या 40 दिवसात पटकन कुठे मिळतील, कारण आता अवांतर वाचन त्यांचं कमी आहे त्या मानाने. आणि दुसरा प्रश्न आहे, निबंध जे आहेत ते साधारण प्रत्येक धड्याच्या खाली त्यांनी काही दिलेले आहेत, तर तेवढ्या विषयावरच येणार आहेत की ह्याच्या व्यतिरिक्त? जोशी मॅडम, तुम्ही खरंच छान प्रश्न विचारला. पण मला सुरुवातीला इथे सांगावंसं वाटतं की मुलांपेक्षा आपण पालकच जास्त टेन्शन घेतो. त्यामुळे रिलॅक्स राहा, अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही म्हणालात निबंधाचा जो प्रकार आहे की वृक्षवल्ल्या आम्हा सोयरी, आधी प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधाचा विषय दिला जायचा, पण आता पत्रिकेमध्ये चित्र दिले जातात. मग तुम्हाला प्रसंगावरून लेखन करायचं आहे, आत्मवृत्त लेखन करायचं की वैचारिक निबंध लिहायचा आहे. जर तुम्हाला हा भाग, तुमच्या मुलाला हा भाग खूप कठीण जात असेल तर एकच विषय घ्या, किंवा आत्मवृत्तपर लेखन घ्या, किंवा वैचारिक घ्या, किंवा प्रसंगावरून कोणताही एक घ्या. आणि जास्तीत जास्त ज्या आपल्या कृतीपत्रिका आहे त्याप्रमाणे त्या घेऊन हा प्रश्न जास्तीत जास्त त्याला सराव करायला सांगा. त्यामुळे हा जो भाग आहे उपयोजित लेखन तो खूप सोपा होणार आहे. याच्यामध्ये मला एक उल्लेख करायचा वाटतो की निरीक्षण शक्ती इथे खूप महत्त्वाची आहे. बरोबर.
की एकदा काय झालं तर फळाचं आत्मवृत्त लिहायचं होतं आणि विद्यार्थिनीने खूप सुंदर असं आत्मवृत्त लिहिलं. पण निरीक्षण आपण म्हणतो ना, निरीक्षणामध्ये ही मुलं खूप कमी पडतात. तर ते फळाचं आत्मवृत्त लिहिल्यानंतर असं लक्षात आलं की ते फळा जो होता तो वर्गातला फळा नव्हता आणि तिने पूर्ण वर्गातल्या फळाचं आत्मवृत्त लिहिलं आणि तो फळा होता रुग्णालयातील फळा. अच्छा. हां, त्यामुळे आता हा जो निबंधाचा मला जोशी मॅडमला एक सांगावंसं वाटतं आहे की जे निबंध दिले आहेत त्याच्यामध्ये मुद्दे सुद्धा, चित्रामध्ये मुद्द्यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक क्लू तिथे मिळतो, एक पॉईंट तिथे मिळतो आणि त्या आधारे ते निबंध लेखन करतात. त्यामुळे अजिबात तुम्ही घाबरू नका. खरं पाहायला गेलं तर खूप प्रश्न आहेत आणि कॉल पण भरपूर येत आहेत. मात्र वेळेचं बंधन असल्यामुळे इथेच आपल्याला थांबावं लागतंय. मात्र शोभनाजी, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं अगदी सोप्या भाषेमध्ये मुलांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की मराठीचा जरी हा पेपर असला तरी त्याचं निरीक्षण हे फार महत्त्वाचं आहे, तुमचं अवांतर वाचन फार महत्त्वाचं आहे आणि कुठल्याही प्रकारे टेन्शन जे आहे ते घेऊ नका. आत्मविश्वास हा फार महत्त्वाचा धागा आहे कुठलीही परीक्षा द्यायची झाली तरी. तुम्ही या ठिकाणी आलात आणि मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल आपले आभार.